सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. आत्यांचं चालू आहे खुरपायचं काम. आता ही खुरपायला आलेली आहे भेंडी वगैरे, तर त्या खुरपतायत. टॅमॅटो बघा केवढी लागलेली आहेत. आणि हे दोघांचं बघा कसं चालू आहे फिरणं. तर आमच्याकडे आलेले नवीन पाहुणे तुम्हाला दाखवते. मामा गेलेत तिकडे हे आणायला, गायींसाठी मकवान आणायला गेलेत. आणि नवीन पाहुण्या बघा. तर आम्ही ह्या गायी आणलेल्या आहेत परवा, जर्सी गायी माहितीच असतील तुम्हाला. तर आता ह्यांना इकडे हे करायचं, वैरण टाकायचे झालेली आहे आधी. एक एक टप त्यांना खायला दिलेला आहे. मग त्याच्यासाठीच मामा मकवान आणायला गेलेत. कुट्टी करायची आणि अजून थोडंसं त्यांना खायला द्यायचं. तर व्हिडिओ टाकायचा आहे मला चॅनलवर ह्याचा कार्यक्रमाचा, पण थोडंसं वेळेमुळं हे झालं. आणि गणेश शाळेतून आला आहे, बसलेला आहे. रात्री गुलाबजाम आणले होते ते खात बसला आहे. मी गेले होते थोडेसे आमच्या भावकीमध्ये भाकरी बनवायला. तिकडे पण आज बोकडाचा कार्यक्रम आहे. मग मी भाकरी करायला गेले होते. मला खरं फोन जाताना विसरून गेले. मस्त तिकडचे छान व्हिडिओ घ्यायच्या होत्या, जातानाच फोन विसरून गेलेली आहे मी. आणि इकडे ह्यांना पण आणून हे केलेलं आहे, बांधलेलं आहे. तर आता मी लवकरच काय करेन, चॅनलवर आपला कार्यक्रमाचा व्हिडिओ टाकणार आहे. तो तुम्हाला नक्की आवडेल. आणि तुमच्या कमेंट्स येतात की ताई कार्यक्रमाचा व्हिडिओ पूर्ण आम्हाला बघायचा आहे, दाखव. आणि त्यातल्या एका गाईचं ते पिल्लू आहे. तर जे काय आपल्या राहिलेल्या शेळ्या होत्या, बोकड होतं, ते पण आम्ही विकून टाकलेलं आहे. ती शेळी खूपच ओरडत होती, मग तिला काय ठेवलं नाही आम्ही. आणि हे बघा, 2 बोकडं तर आपली देवीला हे करण्यात गेलेली आहेत. म्हणजे कार्यक्रमासाठी 2 बोकड गेले. बोकडाचा आपला कार्यक्रम होता. तर एक पिल्लू बाहेर आहे, 4 पिल्लं आत आहेत. आणि मला अशा कमेंट्स येत आहेत की ताई आम्हाला पण कार्यक्रम पूर्ण बघायचा आहे, तो व्हिडिओमध्ये दाखव. कशाचा कार्यक्रम आहे, बरेच तुमचे प्रश्न आहेत. तर म्हणलं चला आता काय करावं, आपलं रोजचे व्हिडिओ येतच नाही आहेत. मी सध्या कार्यक्रमाचे जे काही व्हिडिओ आहेत ते टाकत आहे चॅनलवर. तर म्हणलं चला दाखवूया, आपले नवीन आलेले पाहुण्या कशा आहेत ते पण तुम्हाला दाखवायच्या होत्या, म्हणून म्हणलं व्हिडिओ करावे. मामांनी मकवान आणले जाऊन. आत्ता तिकडे छान बसलेले आहेत, ते खुरपायला आले, कांदे काढायला आलेत. पण तुम्हाला तर माहितीच असेल कांद्याचा भाव झालेला आहे कमी. मग त्याच्यामुळे आम्ही थोडेसे कांदे काढायचे रहित केलेत. आणि वांग्याला आता भरपूर सारी फुलं लागलेली आहेत. बरेच दिवस झालं वांगीच नाही आहेत ह्याची. तर प्रश्न असा होता की ताई तुमचा कार्यक्रम कोणता आहे, तुमच्या अंगात वारं येतं का. आणि अजून एक प्रश्न होता की ताई तुम्ही जातीने गोंधळी आहात का. मला असं काय वाटत नाही की देवीची गाणी म्हणायला, भक्ती करायला जातीनं गोंधळीच असावं लागतं. ती मनापासून भक्ती लागते. तुमचा प्रश्न विचारलेला काय हे नाही आहे, वेगळा नाही. तुम्ही विचारलं, मला असं वाटलं विचारलं, पण असं काही नाही. आम्ही जातीने काही गोंधळी वगैरे नाही आहे, पण आम्हाला आवड आहे देवीची, म्हणून आम्ही मस्त छान तिची भक्ती सेवा करतो. तर मग असा तुमचे बरेचसेच प्रश्न आहेत, मी त्याची उत्तरं देईन तुम्हाला नक्की. आणि कार्यक्रमाचा व्हिडिओ पण मी आता काय करणार आहे, चॅनलवर टाकणार आहे. तर चला आता आम्हाला करायची आहे त्या मकवानाची कुट्टी. थोडं आणायला काय होते, आतमध्ये तारा असल्यामुळे आणता येत नाही आहे. तर मग आमच्या गायी कशा वाटल्या नवीन आणलेल्या, तेही तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या खूप छान छान अशा कार्यक्रमाच्या ह्याला कमेंट्स आलेल्या आहेत, त्याही मी त्याची तुम्हाला उत्तरं देणार आहे. आणि लवकरच आपल्या ह्याच्या चॅनलवर कार्यक्रमाचा व्हिडिओ 2 भागांमध्ये येईल. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.